नमस्कार. द क्राईम एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. काल दिनांक 6/7/2024 रोजी एका कंटेनरमध्ये गोमांस वाहतूक होत आहे अशी माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यावरून गोरक्षक यांनी ते वाहन अडवले. त्या वाहनामध्ये गोमांस नसून त्या वाहनातून 1 कोटी रुपये घेऊन चालले होते. सदर या घटनेची माहिती पुढीलप्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशनकडून मिळाली. 21/00 वा 112 वरती कॉल आला होता की 10 ते 12 लोकांनी आमची गाडी अडवलेली आहे, पोलीस मदत पाहिजे आहे. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल 1333 रोकडे सदर ठिकाणी गेले असता त्यांनी सदर ठिकाणी वाहन नंबर AP31TH8729 हे वाहन होते. त्यावर चालक विजयकुमार पाल हा होता व त्याच्याबरोबर त्याचे जोडीदार चालक रमेश कुमार पाल होता व तेथे गाडी अडवणारे इसम नामे अमरदादा तोरणे, सचिन मोहन पिसे, विशाल वेताळ खुडे राहणार माळशिरस, रणजितदादा तोरणे राहणार निमगाव, शरद धनंजय गाडे राहणार फलटण, सागर प्रकाश देवकते राहणार वेळापूर त्या माळशिरस तालुका माळशिरस, यशवंत बाजीराव देशमुख राहणार माळशिरस, रणजित यशवंत मोहिते राहणार कुडूस असे होते व त्यांनी पोलिसांना कळवले की आम्ही गोरक्षक आहोत व सदर वाहनांमध्ये गोमांस वाहतूक होत आहे असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आहे. त्यावरून सदर वाहन पोलीस कॉन्स्टेबल 1333 रोकडे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यास आणले. सदर वाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थित तसेच पोलीस ठाणे अंमलदार पोना 1177 दत्तात्रय खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल 106 बोंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल 1333 रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल 18 वैभव माळी, पोलीस कॉन्स्टेबल 2198 बोराटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 706 राहुल रूपनवर यांच्या उपस्थित व वरील गोरक्षक साथीदार यांनी सदर वाहनामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी वाहन चेक करण्यासाठी व्हिडिओ शूटिंगमध्ये गोरक्षक साक्षीदार व पंच यांनी सदर वाहन चालक यांचे समक्ष चेक केले. सदर वाहनात झिंगा, कोळंबी मच्छीचे ट्रे दिसत होते. सदरचे ट्रे चेक करीत असताना एका ट्रेमध्ये एक बॉक्स आढळून आला. सदर बॉक्समध्ये चलनी नोटा असल्याचे दिसले. त्यानंतर सदर चलनी नोटा लाईटच्या उजेडात पोलीस निरीक्षक कक्षामध्ये पंच व गोरक्षक साथीदार तसेच वाहन चालक यांचे समक्ष चेक केले असता सदर बॉक्समध्ये 500 रुपये दराच्या चलनी नोटा, एका बंडलमध्ये 50,000चे 5 बंडल असे 2.5 लाख रुपये असून एकूण 40 बंडल एकूण 1 कोटी रुपये अंदाजे किंमत मिळून आली आहे. सदर कारवाईचा व्हिडिओ शूटिंगमध्ये पंचनामा करून सदर रक्कम एका कागदी बॉक्समध्ये सील करून ठेवली आहे. सदर रकमेबाबत सदर वाहन मालक यांना पोलिसांनी फोनद्वारे विचारणा केली असता सदरबाबत त्यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याने सदरबाबत पुढील कारवाईसाठी आयकर विभाग यांच्याकडे रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. पुढील कारवाई आयकर विभाग करत आहेत. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.